नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय भूगोल, प्रकरण पहिले वितरणाचे नकाशे. या प्रकरणामध्ये वितरणाचे नकाशे म्हणजे नेमकं काय, त्याचे किती प्रकार पडतात हे आपण अभ्यासले आहे. या प्रकरणातील पुढचा टप्पा आज आपण पाहणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे भौगोलिक क्षेत्रभेट. क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. भौगोलिक संकल्पनांचा आणि घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीमुळे आपल्याला घेता येतो. ज्या गोष्टी आपल्याला पुस्तक वाचून पण कळत नाहीत, त्या गोष्टींचं जास्त ज्ञान आपल्याला क्षेत्रभेटीमुळे होऊ शकतं. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त असतात. क्षेत्रभेट का करायची, तर काही वेळेला बऱ्याचशा काही संकल्पना आहेत, भौगोलिक संबोध आहेत, हे आपल्याला वाचून पण कळत नाहीत. पण जेव्हा आपण ते ठिकाण आहे, एखादा धरण आहे, टेकडी आहे, नदीचे मुख आहे, नदीचा उगम आहे, तर अशा गोष्टी आपण जेव्हा प्रत्यक्ष जाऊन पाहतो, वनस्पती आहेत, वनस्पतींचे प्रकार आहेत, सांस्कृतिक जीवन आहे, तिथल्या लोकांचं राहणीमान असेल किंवा त्यांचा आहार आहे, तिथली मृदा असेल, ह्या गोष्टी आपल्याला पुस्तक वाचून जितक्या कळत नाहीत, तेवढं त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन आपल्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर पडत असते. आणि म्हणून भूगोलाच्या अभ्यासामध्ये क्षेत्रभेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. क्षेत्रभेट ही भूगोल विषयाचा एक आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. जसं नकाशाशिवाय भूगोल अपूर्ण आहे, त्या पद्धतीनेच क्षेत्रभेट देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात ठेवा. क्षेत्रभेट आपण करायची असं ठरवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपल्याला करावं लागतं ते म्हणजे त्याची पूर्वतयारी. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना आपण कोणत्या ठिकाणी भेटीसाठी जाणार आहोत ते ठिकाण आपल्याला निश्चित करावं लागतं. त्या ठिकाणाला भेट देण्याचा आपला हेतू काय आहे हा निश्चित करावा लागतो. क्षेत्रभेटीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते आपल्याला ठरवून घ्यावे लागते. आता उदाहरणार्थ तुंगारेश्वरचं अभयारण्य भेटीसाठी आपण क्षेत्रभेटीसाठी निश्चित केलं, तर त्या तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये आपण कोणते घटक अभ्यासणार आहोत. तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मृदा आहे, खडक आहेत, दगड आहेत, या सगळ्या घटकांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे, हे आपल्याला ठरवावं लागतं. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणचा नकाशा आपल्याकडे असणं आवश्यक आहे, कारण आपण कोणत्या मार्गे जाणार आहोत, आपल्याला कशा पद्धतीने प्रवास करत काय काय पाहायचं आहे हे नकाशामुळे आपल्याला जास्त स्पष्ट होत असतं. तेथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचं अंतर किती आहे, तेथे जाण्याचे वाहतुकीचे मार्ग कोणते आहेत, वाहतुकीची साधने कोणती आहेत, म्हणजे कोणत्या साधनाने आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत, त्यासाठी आपल्याला वेळ किती लागणार आहे, हे सगळं आपल्याला नियोजन या गोष्टीचं करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊनच हे सगळं नियोजन करायचं असतं. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नावली तयार करायची असते, कारण आपल्याकडे प्रश्नावली तयार असेल तर आपण कोणत्या गोष्टीची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत किंवा काय माहिती आपल्याला मिळवायची आहे आपल्याला स्पष्ट होत असतं. क्षेत्रभेटीची अशा पद्धतीने पूर्वतयारी केल्यानंतर आपल्याला क्षेत्राची निवड करावी लागते. म्हणजे मग क्षेत्रभेटीसाठी जे आपण ठिकाण निवडणार आहोत ते भौगोलिक क्षेत्रभेट असल्यामुळे ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते. जसे भौगोलिक ह्या गोष्टीशी संबंधित प्राकृतिक घटक असतील, प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक असतील, भूरूप असतील, नदी किनारा असेल, धरण असेल, सागर किनारा असेल, एखादं पर्यटन स्थळ असेल, उदाहरणार्थ महाबळेश्वर, माथेरानसारखं पर्यटन स्थळ पण क्षेत्रभेटीसाठी आपण निवडू शकतो. भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय असेल किंवा एखादं कार्यालय असेल, खेडेगाव असेल, वनक्षेत्र असेल, अशा विविध ठिकाणांची निवड आपण करू शकतो.
स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊनच आपल्याला घटकांची निवड करावी लागते आणि भेटीसाठी आवश्यक ती परवानगी पत्र आपल्याला घ्यावी लागतात. कारण त्या तिथला स्थानिक अधिकारी जो आहे त्याचं परवानगी पत्र नसेल तर आपल्याला क्षेत्र भेटी म्हणजे जी माहिती मिळवायची असती ती माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवता येत नाही. त्यामुळे तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर तिथल्या फॉरेस्ट अधिकाऱ्याचं परवानगी पत्र आपल्याकडे असणं आवश्यक असतं. त्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे परवानगी पत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्षेत्रभेटीसाठी सगळं निश्चित झालं, परवानगी पत्र पण आपण घेतलं. त्यानंतर आपल्यासोबत कोणतं साहित्य असायला पाहिजे ते सगळ्यात लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला लागणार आहे नोंदवही. ज्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळवायची आहे त्यासाठी आपल्याकडे नोंदवही असणं आवश्यक आहे. नमुना प्रश्नावली आपल्याकडे असावी की जेणेकरून आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं मिळवणं सोपं जाईल. पेन आपल्याला लागणार आहे, पेन्सिल लागणार आहे. काही गोष्टींचं मोजमाप करायचं असेल तर मोजपट्टी आवश्यक आहे. टेप आपल्याकडे असणं गरजेचं असतं आणि दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र पण आवश्यक आहे. एखाद्या जंगलामध्ये आपण गेलो आणि आपण दिशा चुकलो, आपल्याला कळेन असं झालं की नेमकी कोणती दिशा आहे, पूर्व कोणती, पश्चिम कोणती, उत्तर कोणती, दक्षिण कोणती, हे आपल्याला पटकन समजण्यासाठी आपल्याकडे होकायंत्र आवश्यक आहे. त्यानंतर विविध नमुने आपण गोळा केले, विविध वनस्पतींचे किंवा विविध दगडांचे नमुने गोळा केले तर त्यासाठी ते नमुने गोळा करण्यासाठी पिशवी, त्या ठिकाणचा नकाशा खूप आवश्यक आहे. विविध प्राण्यांची छायाचित्र घेतली, वनस्पतींची छायाचित्र घेतली, तिथल्या पिकांची छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर काही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीत दूरवरच्या, तर त्या पाहण्यासाठी आपल्याकडे दुर्बीण पण असावी. अशा सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घ्याव्यात. आता आपण क्षेत्रभेट निवड केली, आपण पूर्वतयारी पण केली, विविध साहित्य आपण सोबत घेतलं, पण मग आपण क्षेत्रभेटीसाठी कोणती काळजी घ्यायची आहे बघा बरं. क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. तिथे जाऊ तिथे आपण आपले मित्र सेफ असले पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्षेत्रभेटीच्या दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य ते पालन करावे. म्हणजे शिक्षक सांगतील त्या पद्धतीनेच आपण सगळं तिथलं कार्य करायचं आहे. कारण तो भाग दुर्गम असेल, अनोळखी असेल तर अशा ठिकाणी आपण एकटे जाऊ नये. कारण कोणता संभाव्य धोका पुढे असेल हे आपल्याला काही माहिती नसतं. त्यामुळे शिक्षकांच्या सोबत राहावं, मैत्रिणींच्या सोबत राहूनच आपल्याला ही क्षेत्रभेट पूर्णपणे यशस्वी करायची असते. क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. म्हणजे नेमकं तिथे कशा पद्धतीचं वातावरण आहे, कोणता धोका आहे का, अभयारण्य असेल तर तिथे कोणता भाग अतिशय धोकादायक आहे, कोणते हिंस्त्र प्राणी तिथे येऊ शकतात, हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा मुलांना सवय असते झाडाची पानं तोडायची, एखाद्या प्राण्याला दगड मारायचा, कशाही पद्धतीचं खाऊ खाल्ला किंवा कागदाची वेष्टनं तशीच फेकून द्यायची, कचरा करायचा, तर असं कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह आपल्याकडून वर्तन होणार नाही याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आपत्कालीन स्थितीसाठी आपल्यासोबत प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी. काही आपल्याला दुखापत झाली, लागलं, काही आजारी पडलो आपण अचानकपणे, तर आपल्याकडे औषधं आणि प्रथमोपचार पेटी असणं आवश्यक आहे. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे. क्षेत्रभेट यशस्वी झाल्यानंतर अहवाल लेखन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या अहवाल लेखनालाच आपल्याला गुण असतात. त्यामुळे ते अत्यंत सुंदर असं अहवाल लेखन आपल्याला करायचं आहे. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन आपल्याला करायचं असते. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करून आपल्याला
आवश्यक त्या ठिकाणी जी काही आपण छायाचित्र काढलेली असतील, फोटो घेतलेले असतील त्या परिसराचे, तर ती छायाचित्र पण आपल्याला तिथे त्या अहवालामध्ये लावायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं सुरुवात करायची अहवाल लेखनाला प्रस्तावनेने. प्रस्तावना त्यामध्ये आपला क्षेत्रभेटीचं ठिकाण, त्याचा हेतू, हे सगळं आपल्याला त्याच्यात नमूद करावं लागेल की आपण कोणत्या उद्देशाने ही क्षेत्रभेट ठरवली, कशा पद्धतीने नियोजन केलं, कोणत्या वाहतुकीच्या साधनाने आपण प्रवास केला, हे सगळं आपल्याला प्रस्तावनेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तिथलं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, प्राकृतिक स्थान काय आहे, तिथलं हवामान कसं आहे, तिथला नकाशा, तो सुद्धा आपल्याला अहवालामध्ये लावायचा आहे. त्यानंतर प्राकृतिक घटक असतील तर त्या प्राकृतिक घटकांची काही वैशिष्ट्ये आपल्याला लिहावी लागतील. तिथलं हवामान कशा पद्धतीचं आहे ते नमूद करावं लागेल. तिथली लोकसंख्या कशी आहे, त्या लोकांचा राहणीमान एकंदर कशा पद्धतीचं आहे, तिथे कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, आहारामध्ये कोणत्या अन्न घटकांचा समावेश केला जातो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहाव्या लागतील. त्यानंतर तिथे काही पर्यावरणीय समस्या आहेत का, वनस्पतींची तोड मोठ्या प्रमाणावर केली जाते की प्राण्यांची शिकार केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यावर काही उपाययोजना करता येतील का, हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तिथलं भूमी उपयोजन कशा पद्धतीचं केलं जातं आहे, शेती केली जाते की कारखानदारी वाढलेली आहे किंवा मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे, तर कशासाठी त्या भूमीचं उपयोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपल्याला तिथे लिहावं लागणार आहे. आणि शेवटी निष्कर्ष काढायचा आहे की ह्या क्षेत्रभेटीतून आपण कोणत्या गोष्टी अभ्यासल्या, कसलं ज्ञान आपल्याला झालं आणि आपण कशा पद्धतीने आपली क्षेत्रभेट यशस्वी केली, हे सगळं आपल्याला ह्या निष्कर्षामध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण क्षेत्रभेट हा भौगोलिक क्षेत्रभेट आपण आज अभ्यासलेला घटक आहे, त्याच्यावर आधारित स्वाध्याय तुम्हाला दिला जाईल आणि त्या प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ बघून तुम्हाला लिहायचं आहे. धन्यवाद.